नाथाभाऊ, या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणजे शरद पवारांशी चर्चा केली होती का? कारण लोकसभेला राष्ट्रवादीचाही उमेदवार होता, त्यामुळे मग तुम्ही भाजपचं काम, रक्षा खडसेंचं काम या ठिकाणी करत होतात आणि आता तुम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जातायत. इतकं फ्लेक्झिबल होतं सगळं? नाथाभाऊ, आवाज येतोय माझा? फ्लेक्झिबल होतं इतकं शरद पवारांशी तुमची संवाद होता? तर एकनाथ खडसे यांच्याशी आपण या ठिकाणी बोलतोय. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे हे भाजपवर देखील तोंडसूक घेत आहेत आणि मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे कोर कमिटीत जाण्याचा प्रश्न नाही असं त्यांनी म्हटलं आणि मी शरद पवार गटातच राहणार आणि काम करणार असं नाथाभाऊंनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या भाजप प्रवेशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. आता माझी भाजपत जाण्याची इच्छा नाही असंही खडसेंनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा सुद्धा ते करतायत. जे काही सर्वे झाले त्या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. महाजन आणि फडणवीसांकडून माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होता असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये असताना भाजप प्रमुखांनीच मला पक्षप्रवेश करा असं सांगितलं, त्यामुळे मफलर टाकून जेपी नड्डांनी माझा प्रवेश करून घेतला असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. मात्र मी काही भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे मी कोणत्याही बैठकांना किंवा कार्यक्रमांना जात नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. पुढच्या काळामध्ये आपण शरद पवार यांच्या सोबतच काम करणार असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण नाथाभाऊंकडे जाऊयात. नाथाभाऊ, थोडासा संपर्क तुटलेला होता. मात्र पुन्हा एकदा आपण शरद पवारांना या सगळ्याची कल्पना होती, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता का? म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या आधी, रक्षा खडसेंचं काम करण्याच्या आधी तुमचा संवाद झाला होता पवारांशी? माननीय पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब यांच्याशी माझा संवाद झाला होता. मी साऱ्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून दिलेली होती आणि ती सगळी परिस्थिती पाहून, माझ्याकडची जी परिस्थिती अडचणीची होती तीही परिस्थिती पाहून त्यांनी मला त्या ठिकाणी संमती दिली नव्हती, पण काही हरकत नाही असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे मग मी नाईलाजानं मला काही राष्ट्रवादी सोडायची होती किंवा राष्ट्रवादी सोडून मला जायचं होतं असंही नाही. काही वेगळी परिस्थिती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे दोघांशी चर्चा करून संवाद साधूनच मी गेलो होतो. असं तर नाही नाथाभाऊ की रक्षा खडसे यांच्यासाठी तुम्ही लोकसभेला म्हणून भाजपमध्ये गेलात आणि आता कदाचित मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे विधानसभेसाठी उभ्या राहू शकतात आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं काम करतायत, असं तर नाहीये? नाही, असा अर्थ काढला तरी काही मला वाटतं की त्याच्यामधनं तर काही वेगळं आहे असं नाही आहे. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, मी काही राष्ट्रवादी सोडली नव्हती ना. मी वारंवार सांगतो की राष्ट्रवादी पक्षाचा मी सदस्यत्वाचा त्याग केलेला नव्हता. राष्ट्रवादी पक्षाचा आमदार म्हणून मी या ठिकाणी आज राहतच होतो. मी भारतीय जनता पार्टीचा सदस्यही नव्हतो किंवा आजही सदस्य नाही. आणि त्यामुळे रोहिणी खडसे उभे राहिल्या काय आणि आणखी कोणी उभं राहिलं काय, त्या संदर्भात राष्ट्रवादीचा जो कोणी उभा राहील महाराष्ट्रभरामध्ये ज्या ठिकाणी मला सांगतील त्या ठिकाणी मी जाईल. निवड रोहिणी खडसे ध्येय नसतं नाथाभाऊचं. मला अनेक ठिकाणी विधानसभेमध्ये जावं लागेल किंवा विधानसभेमध्ये पक्ष सांगेल त्या ठिकाणी काम करावं लागेल. ती काही एकट्या रोहिणीताईपुरता मर्यादित विषय नाही आहे. रोहिणीताई असते तर मदत मी करणारच आहे.